सगळ्यांना हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. चला कसे आहेत सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तर छान आता एवढ्यात हॉटेल चालू केल्यामुळं आपलं रुटीनच शेअर होऊ नाही राहिलं. तर आज छान संध्याकाळचं रुटीन शेअर करतो आहे तुमच्याशी. तर चला सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज छान असं आता 8 दिवसावर आपली आषाढी एकादशी येते आहे. तर म्हटलं चला रेसिपी तर झाल्या पाहिजे तर याच्या आपल्या उपवासाच्या. तर साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर छान असे रेसिपी. तर भगरीची रेसिपी आहे. छान भगर आणि बटाट्याचा मेंदूवडा करतो आहे आपण. तर नक्की करून बघा. रेसिपी आवडली एक लाईक मात्र नक्की करा. तर भगर हा असा पदार्थ आहे की तो भगवान शंकरांच्या उपवासाला भगर चालत नाही. चतुर्थी असेल, महाशिवरात्र असेल, श्रावण महिन्यात भगर खाल्ल्या जात नाही. फक्त एकादशीला पौर्णिमाला अशी भगर खाल्ल्या जाते. चला म्हटलं छान असा भगरीचा पदार्थ. चला आता किचनमध्ये इतक्यात मी गाड्यावरून आले. चला आता किचनमध्ये आषाढी एकादशी येते तर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. तर आज छान भगरीचे मी मेंदूवडे बनवते. इथं भगर आहे, याला वरई पण म्हणतात. भरपूर भागामध्ये म्हणजे गावांमध्ये खेड्यांमध्ये याला वरई म्हणतात, पण आमच्या नाशिक जिल्ह्यात भगरच म्हणतात. तर इथं 200 ग्रॅम भगर आहे, अर्धी वाटी शेंगदाणे. तर आपल्याला शेंगदाणे फक्त याच्यासोबत जे आपण चटणी करणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे. शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, मीठ आणि मध्यम आकाराचे 2 बटाटे आणि इथं हे भगर. तर एवढ्याच साहित्यात मी छान मेंदूवडे बनवणार आहे. तर तुम्ही जिरे कोथिंबीर खाता असाल तर वापरा. चला इथं ठेवली मी कढई. तर आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे. भाजून घेऊ. सर भाजायची, जास्त काही हे नाही करायचं. आपल्याला कलर नाही बदलू द्यायचा, फक्त भाजून घ्यायची. कलर बदलला भगरीचा, जास्त नाही कलर बदलून द्यायचा, फक्त भाजून घ्यायची. आपल्याला भाजून घ्यायची. इथं आपल्याला 2 बटाटे घेतले आपण. तर त्याचे वरचे साल्ट काढून आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. साल्ट काढून घेतले, आता किसून घेणार आहे मी. काय करू ते आपले किसून झाले. तर इथं आता धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि असे पिळून घ्यायचे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्याला. फक्त मी हिरवी मिरची वापरते मी उपवासाला. तर याचा आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं, बारीक नाही पेस्ट करायची. दळून घेतलं मी, जास्त बारीक नाही दळायचं. घेतलं हे थोडं घ्यायचं आहे आपल्याला. भगर आणि बटाटे यात शिजवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे भात करून घ्यायचा भगर आणि बटाटे आणि हिरव्या मिरचीचं. चला इथं हिरवी मिरची घेतली आपण. तर आबडधोबड वाटून घेतली होती ती 4 मिरच्या. बघा इथं छान 2-3 पाण्याने धुवून घेतला बटाट्याचा किस. आणि पाणी अजिबात राहू नाही द्यायचं. हिरवी मिरची इथं आपण फ्राय करून घेतली, त्यात बटाटा टाकून घ्यायचा. बटाट्याचा किस, हिरवी मिरची, बटाट्याचं छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला यात मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, कारण आपली 200 ग्रॅम भगर आहे. चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते मी. मीठ ते म्हणजे मिठात बटाटा छान शिजू जाईल. झाकण ठेवून देऊ. भगर धुवून घ्यायची आपल्याला. आता डिशमध्ये मला धुता नसते आली, मी डब्यात घेतली कुकरच्या मोठ्या काढून. चला 2 पाण्याने धुवून घ्यायची भगर, 2-3 पाण्याने. छान वाफ बसली. आता आपल्याला यात अर्धा ग्लास पाणी टाकून शिजू द्यायचं आहे. तर बघा इथे चटणीसाठी आपण 5 ते 6 मिरच्या घेतल्या हिरव्या, तिखट आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले होते. तर शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या थोडं बारीक दळून घेऊ मिक्सरला, पाणी टाकून घेतलं. आता काढून घेऊ आणि फक्त तेलाचा आपण तडका देणार आहे. तर तुम्ही जिरे कोथिंबीर खाता असाल तर टाका. सगळं यात काढून घेऊ आपण वाटण. फक्त यात हिरवी मिरची आणि शेंगदाणे. आता आपण तेलाचं हे टाकलं का मग त्यात थोडं मीठ टाकून घेऊ आपण चटणीसाठी. तेल गरम झालं, चटणीवर तेल टाकून घ्यायचं.
आता तुम्ही इथं दही खाणार असाल तर दही टाका, साखर टाका, पण आम्हाला अशी झणझणीत छान लागते. झाली चटणी. आता आपण मेंदूवडे घेऊ करून. चला इथं धुतलेली भगर टाकून घेते मी. बटाटा छान शिजला, मग भगर टाकू. आता आपल्याला याचं घट्ट मिश्रण करून घ्यायचं आहे, घट्ट गोळा. भगर शिजू द्यायची छान. बटाटा शिजलेला आहे आपला, आणि भगर शिजू द्यायची. झाकण ठेवू. छान घट्ट गोळा झाला आहे, पण आता थोडं वाफ देऊ आपण भगरीला. तेल टाकून घ्यायचं आपल्याला मेंदूवडे तळायला. भगर बघू छान झाली घट्ट. आता आपल्याला याचे थोडं मळून घ्यायचं आणि मेंदूवड्याचा शेप देऊन तळून घ्यायचे. घेतलं म्हणजे आपल्याला थोडं थंड होईल, सोपं जाईल वडे करायला, मळायला पण सोपं जाईल. थोडा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे. करून घेतलं. आता आपल्याला छोटे छोटे छान मेंदूवडे करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे घेऊन छान मेंदू वड्याचा आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा असं छान आकार येतो. करून घेते आणि मग तळू. करून घेतले मी. छोटे छोटेच करायचे, घ्यायचे, सोडून द्यायचे. ते करून घ्यायचे. छान झाले. फक्त फुल गॅस राहू द्यायचं. थोडंसं तेल असं स्प्रेड करायचं. अशा होत आहे वडे छान. तर नक्की करून बघा या आषाढी एकादशीला. बघा एवढी छान झाला आहे, कलर पण छान आला. इकडे चालू आहे वडे करायचं. इकडं मी तळती आहे आणि इकडं. तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, आणि ह्या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की करून बघा. तेच फराळाचं खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की करा. छान कलर आला आहे आणि एकदम बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट. चला आवडली का रेसिपी नक्की करून बघा. तर बघा खूप छान झाले. चला आता याच पद्धतीने हे पण तळून घेते खायला. आणि ह्या एकादशीला नक्की करून बघा. खूप छान झालेले शेवट आहेत वडे. तर नक्की करून बघा. थोडी जरी रेसिपी आवडली तर लाईक करा. बघा छान झाले. इथं झालेले आहेत आपले छान मेंदू वडे, खुसखुशीत आणि कुरकुरीत. तर बघा एक दाखवते मी. गरम आहे तर एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत. वाजून दाखवते मी. बघा तर नक्की करून बघा या आषाढी एकादशीला. आणि थोडी जरी व्हिडिओ आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा. आणि ही शेंगदाण्याची चटणी, तर यात तुम्ही जिरे कोथिंबीर खाता असाल तर नक्की टाका, पण आम्ही नाही वापरते. चला तुम्ही जर जिरे कोथिंबीर खाता असाल तर नक्की टाका. तर चला मी अशीच बनवते उपासाला. आमच्याकडे जिरे कोथिंबीर खाल्ले जात नाही. तर चला थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि जाता जाता मात्र सबस्क्राईब करा. चलो बाय.